नमस्कार, मी प्रशांत कदम. इराणवर अमेरिका आणि इस्रायलनं जे संयुक्त हल्ले सुरू केले, त्याला आता 11 दिवस होत आलेले आहेत आणि या युद्धाचा परिणाम आता भारतातल्या सामान्य लोकांच्या जीवनापर्यंत पोहोचायला सुरुवात झालेली आहे. कारण आज जसं आपण बघितलं, की भारताच्या सरकारनं इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट आता लागू केलेला आहे. कारण बऱ्याच शहरांमध्ये गॅसचा तुटवडा जाणवू लागल्यामुळं हॉटेल चालकांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलेलं आहे, की हा जर पुरवठा सुरळीत नाही झाला, तर आम्हाला हॉटेल्स बंद ठेवावी लागतील. 11 दिवसानंतर सुद्धा अमेरिका अजूनही चाचपडते आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची कालची जी पत्रकार परिषद आहे, त्याच्यामध्ये त्यांची अस्वस्थता ही स्पष्टपणे दिसतीये आणि आता हे युद्ध नेमकं थांबणार कसं? कारण इराणच्या हातामध्ये होर्मुझ सामुद्रधणूची एक अशी नाडी आहे, की ज्याच्यातून त्यांनी अ, जवळपास निम्म्या जगाची तेलाची नाकेबंदी जी आहे ती केलेली आहे आणि त्यामुळं या संपूर्ण युद्धाच्या भवितव्याशी काय दडलं असेल, तर ते आहे तेलाचं राजकारण, तेलाचं अर्थकारण आणि ते समजून घेतल्याशिवाय या युद्धाचा परिणाम, या युद्धाची पुढची सगळी स्थिती जी आहे ती नेमक्यापणानं स्पष्ट होणार नाहीये. आपल्याकडे सुद्धा दावे भरपूर केले जातायत तेलाच्या संपूर्ण साठ्याबद्दल, गॅसबद्दल. पण नेमकी स्थिती काय आहे? आपण किती आयातीवरती अवलंबून आहोत आणि आखाती देशांमधलं जे सगळं समीकरण आहे, ते आपल्या दृष्टीनं कसं परिणाम करणार आहे? या सगळ्याबद्दल जरा एक सखोल सविस्तर चर्चा करणार आहोत आणि माझ्यासोबत आहेत कॉम्रेड अजित अभ्यंकर, अर्थविषयक घडामोडींचे अभ्यासक सुद्धा आहेत. नमस्कार. अभ्यंकर सर, 11 दिवस झालेले आहेत युद्धाला आणि सुरुवातीला असं वाटलं होतं, की पहिल्या 12 तासामध्ये ज्या पद्धतीनं खामेनींचा म्हणजे खात्मा झालेला आहे, त्यांना ठार केलं अमेरिका आणि इस्रायलनं. त्याच्यानंतर बहुधा हे युद्ध अमेरिका आणि इस्रायलच्या पकडीमध्ये असेल लगेचच. पण आता 11 दिवस झालेले आहेत आणि तशी काही चिन्ह अजूनही दिसत नाहीयेत. आता म्हणजे तेलावरती अवलंबून असलेल्या ज्या अर्थव्यवस्था आहेत, युरोपियन, त्याच्यानंतर चायनीज, भारतीय, ज्या आखाती देशातल्या आयातीवरती अवलंबून आहेत, त्यांच्यावरती फार मोठा परिणाम जो आहे तो कदाचित पुढच्या काही काळामध्ये दिसू लागेल. तर या युद्धाचं सध्याचं चित्र तुम्हाला काय दिसतंय? आणि आपल्याकडे आता तेलाची टंचाई जाणवतीये. स्वतः अमेरिका मात्र या बाबतीत तसा स्वयंपूर्ण आहे, जो या तेलाच्या सगळ्या म्हणजे आखाती देशांमधल्या आयातीपासून तरी किमान तो प्रभावित होत नाही. तर आता तुम्हाला या सगळ्याबद्दल काय दिसतंय, काय म्हणायचं? सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे असा आहे, की अमेरिका आणि इस्रायल यांनी खरं म्हणजे इस्रायलच्या सांगण्यावरून अमेरिकेने हे जे काय आक्रमण केलेलं आहे हं. आणि जो एक हैदोस जगामध्ये अमेरिका आणि ट्रम्प गेले काही म्हणजे 1-1.5 वर्ष विशेषतः घालतंय, त्याचं आत्तापर्यंतचं हे परमोच्च टोक आहे. बरोबर. अतिशय गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. जग अशा एका वळणावरती उभं आहे, की ते पुन्हा याच्या पूर्वीचं कधीच होऊ शकणार नाही. इतकी भीषण परिस्थिती जगामध्ये आहे. आता बाकी युद्धाबद्दल जर स्पेसिफिकली जर बोलायचं झालं, हं. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं, की आत्तापर्यंत तर अमेरिकेने दर 4-5 वर्षांनी ते कुठेतरी मोठी आक्रमणं करतातच, कारण त्याच्याशिवाय त्यांची अर्थव्यवस्था चालू शकत नाही. आता तुम्ही तर पाहिलंत, की अफगाणिस्तान असेल, इराक असेल, आता त्याच्या पूर्वीच्या गोष्टी म्हणजे अगदी व्हिएतनाम असेल, फार जुनं ह्याच्यात हो, गेलो तर. हो. हं. या प्रत्येक ठिकाणचं युद्ध आणि हे युद्ध ह्याच्यातला फरक असा आहे, की याच्या पूर्वीच्या युद्धांमध्ये प्रत्यक्ष सैन्य ज्याला बूट एंट्री ज्याला म्हणतो किंवा बूट बरोबर. ग्राउंडिंग हे होत होतं. आताचं जे युद्ध आहे ते तसं नाहीये आणि तसं नाहीये याचं कारण त्यांच्या देशामध्ये म्हणजे अमेरिकन सैनिक न मारता दुसऱ्या देशाचे विशेषतः तिसऱ्या जगातले गरीब देशांचे कितीही सैन्य आणि माणसं आपण चिरडून ठार मारू शकतो, मारली पाहिजेत रादर दहशत बसवण्यासाठी. अशी अमेरिका आणि इस्रायल यांची नीती आहे. तो त्यांच्या सगळ्या व्यवस्थेच्या नीतीचा एक भाग आहे. हं. या युद्धात आता अडचण अशी झालेली आहे, की आत्तापर्यंत ह्या युद्धाची सगळी नीती अशी ठरलेली आहे, की एअर स्ट्राईक्स करून मिसाईल अगदी टू द पॉइंट एखाद्या विशिष्ट बिल्डिंग पर्यंत एखादं मिसाईल पार 200, 500, 1000 किलोमीटरवरनं आलेलं तरी सुद्धा ते टार्गेट करू शकतं. इतकी बरोबर. प्रिसाईज टेक्नॉलॉजी त्यांनी विकसित केली आहे. ती तशी ती वापरतायत का मुलं मारण्यासाठी वापरतायत हा वेगळा मुद्दा आहे. त्याची चर्चा वेगळी होऊ शकते. अशी झालेली आहे. परंतु हे सगळं जरी तुम्ही केलं, तरी एखाद्या देशाचा कब्जा घेणं ज्याला आपण म्हणतो, हो. हा प्रत्यक्ष तिथं बूट एंट्री केल्याशिवाय शक्य नाही. खरं तिथं आहे. आर्मी उतरवल्याशिवाय शक्य नाही आणि मिलिटरीली बरोबर. स्पीकिंग
एअर स्ट्राईक्स करून तुम्ही तो देश म्हणजे पॉप्युलेशन तुम्ही आता जपान सरकार जर त्यांच्यावरती अणुबॉम्ब किंवा सदृश हल्ला करून अख्खं पॉप्युलेशनच बेचिराग करून टाकायचं असं जोपर्यंत ठरवत नाही आणि तसं ठरवण्यात त्यांना इंटरेस्ट नाही, कारण तसं केलं तर त्यांचं ऑइल तिथलं नष्ट होईल, त्याच्यामुळे तसं करून फायदा पण नाही त्यांचा काही. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना हे युद्ध जिंकण्यासाठी इराणमध्ये अंतर्गत काहीतरी उलाढाल झाली पाहिजे राजकीय, ही बरोबर. त्यांची आशा आहे. परंतु ज्या प्रमाणामध्ये ते असे क्रूर हल्ले सगळीकडे व्हेनेझुएलापासून ग्रीनलँड पासून सगळीकडे करतायत, त्याच्यामुळे त्यांना अशा प्रकारची एंट्री तिथं मिळणं हे अशक्य आहे. आणि इतिहासाची पुनरावृत्ती ही पुन्हा पुन्हा होते, हा एक म्हणजे काही प्रमाणात होते, बरोबर आहे, पण यू कॅनॉट फूल ऑल द पीपल ऑल द टाइम. बरोबर. तेव्हा त्यामुळे त्यांना हे युद्ध इराणला जर्जर करणं, जखमी करणं, आयसीयू मध्ये टाकावा इतकी त्यांची अवस्था करणं, हे ते करू शकतात. परंतु त्यांना ते शरण आणू शकत नाहीत किंवा त्यांना तिथं कब्जा घेऊ शकत नाहीत. बरोबर. आता कब्जा घेऊ शकत नसल्यामुळे ते युद्ध संपू शकत नाही आणि युद्धाची सतत परिस्थिती राहणं, याच्यामध्ये उदाहरणार्थ होर्मुझची आता सामुद्रधुनी आहे, ती इतकी चिंचोळी, माझ्यामध्ये 33 किलोमीटरचा बघतो तो परिसर आहे. त्या 33 किलोमीटरच्या परिसरामधून सगळा ट्रॅफिक जो आहे तो म्हणजे भारताचा जो तेलाचा पुरवठा आहे, 50% तेलाचा पुरवठा त्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून होतो. आता ती सामुद्रधुनी प्रत्यक्ष इराणला नियंत्रणात ठेवणं ही आता काही दिवस शक्य आहे, समजा कोणी म्हणेल की काही दिवसांनी शक्य होणार नाही, परंतु इराणनी निश्चितपणे याची काहीतरी पर्यायी योजना केली असणार आणि कोणी नाही केली तरी अनेक गनिमी पद्धतीने ते चालू राहिले. त्याच्यामुळे युद्धाची परिस्थिती बदलणार नाही आणि त्या अर्थाने युद्ध हे लवकर संपेल अशी शक्यता नाही. ओके. नाही, म्हणजे अमेरिकेमध्ये सुद्धा डोनाल्ड ट्रम्प हे सातत्यानं या युद्धाची उद्दिष्ट जी आहे ती बदलताना दिसत आहेत. म्हणजे रिजिम चेंज हे अनेक उद्दिष्टांपैकी जर एक उद्दिष्ट असेल, तर तुम्ही जसं म्हणताय त्याच्यानुसार आता जर खामणींचा उत्तराधिकारी हा निवडला गेलेला आहे, मोजताबा आता सर्वोच्च नेते असणार आहेत, या अर्थानं त्यांना जे अपेक्षित होत होतं काहीतरी बंड होईल आणि ही सगळी नवी घडी जी आहे ती पटकन बसणार नाही, ते तरी आत्ता होताना दिसत नाहीये. कदाचित अजूनही त्यांचा तो प्लॅन असेलही, पण एक निश्चित झालेला आहे की आता हे युद्ध थांबणार तर ते कुठल्या अटींवरती. म्हणजे उद्या आता अमेरिका असं म्हणू शकतं की आम्हाला युरेनियम त्यांचं जे आहे ते सगळं ताब्यात घ्यायचंय किंवा काय अजून, म्हणजे होर्मुझचा पेच सोडवण्यासाठी पण अमेरिका नेमकं काय करणार याच्याबद्दल सुद्धा स्पष्टता नाहीये. म्हणजे हा प्रश्न इकॉनॉमिकली हँडल करणारे ट्रम्प की नाविक दलाचा वापर करून इराणची सगळी दहशत त्या सामुद्रधुनीतून मोडून काढणार, हे पण आपल्याला ठाऊक नाही किंवा त्याच्याबद्दल ते स्वतः गोंधळलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे उद्दिष्ट सातत्यानं बदलली गेलेली आहेत. उद्दिष्ट बदलली गेलेली आहेत, कारण ती नेत्यानाहू आणि इस्रायलची जी उद्दिष्ट आहेत ती आज अमेरिकेची उद्दिष्ट आहेत. आणि इस्रायलची उद्दिष्ट काय आहेत, तर इस्रायलची उद्दिष्ट ही त्यांच्या झिओनिझम याच्यामधून आणि त्यांच्या त्या व्यापक ज्या काही त्यांनी कल्पना राबवलेल्या आहेत त्याच्यामधून ती निर्माण झालेली आहेत. आणि ती फक्त इराणमधले रेजिम चेंज हा इस्रायलचा उद्देश असेल, एवढा मर्यादित उद्देश असेल असं मला वाटतं. तो तर आहेच त्यांचा, बरोबर आहे, तेवढा असेल असं वाटत नाही. कारण या संपूर्ण प्रदेशामध्ये इस्रायलचंच राज्य असलं पाहिजे, जेरुसलेम सहित. म्हणजे जेरुसलेम तसं आहेच त्यांचं, पण तिथल्या इतर म्हणजे आधी ख्रिश्चन आणि इस्लामच्या खुणा पुसण्यापासून, ऐतिहासिक सूड घेण्यापासून ते संपूर्ण मध्य पूर्व, पश्चिम आशिया, मध्य आशियावरती पूर्ण ताबा हा त्यांचा किंवा त्यांच्या पपेट रेजिम्स तिथं ठेवणं हे इस्रायलचं उद्दिष्ट आहे. कारण त्याच्यामधून त्यांना फक्त स्वतःला सुरक्षित ठेवणं त्यांचं उद्दिष्टच नाहीये मुळामध्ये. कारण ते असं तर याच्यापूर्वीच त्यांनी गाझामध्ये एवढे अत्याचार केलेच नसते मुळामध्ये. त्यांचं उद्दिष्ट तिथल्या तेलावरती अंतिम नियंत्रण हे साध्य करून सगळ्या जगाची मान आपल्या हातात धरायची, हे त्यांचं जागतिक उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यामुळे हे युद्ध आता त्यांचं सिरियामध्ये गेलेत, ते लेबॅनन मध्ये गेलेले आहेत. तर सौदी अरेबियाला असं वाटतंय की आपण खूप सेफ आहोत आणि राहावं म्हणून ते वाटेल ते त्यांना पाहिजे ते करायला तयार आहेत आज. परंतु असं ते राहणार नाहीये, एकेकाचा नंबर येत जाणार आहे. कारण हा संपूर्ण प्रदेशच त्यांना
पूर्ण नियंत्रणाखाली घेणं हे त्यांचं जागतिक उद्दिष्ट आहे. बरोबर. जगाला नियंत्रणात ठेवणं हे उद्दिष्ट आहे. बरोबर. त्यामुळे इतकं मर्यादित उद्दिष्टच नाहीये ते मुळामध्ये. बरं. म्हणून पण आता हां. ते उद्दिष्ट चेंज झाल्यासारखी आपल्याला वाटतात. नाही, आता या सगळ्या युद्धाच्या परिणामामध्ये तेल हा अतिशय मध्यवर्ती घटक राहिलेला आहे. म्हणजे आज सुद्धा आपल्याला अ, जे सगळे चटके जाणवतायत ते तेल, इंधन आणि गॅस या सगळ्या गोष्टींचेच आहेत. तर काय नेमकं हे अर्थकारण आहे या युद्धाच्या पाठीशी दडलेलं आणि इराणच्या हातामध्ये अशी कुठली प्रभावी आर्थिक नाडी आहे की जी बराच काळ या युद्धावरती परिणाम करू शकेल? एकतर इराणचं स्वतःचं तेलाचं उत्पादन आहे. त्यांचं स्वतःचं उत्पादन आणि त्याची निर्यात ही बंद झाली तर अनेक देशांवरच्या ऑइल सप्लायवरती परिणाम होऊ शकतो. त्यांच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अर्थातच तेलाच्या किमती आजच वाढलेल्या आहेत. हो. त्या ह्याच्या पुढेही मोठ्या प्रमाणात वाढतील याच्याबद्दल काही प्रश्न शंकाच नाही. म्हणजे काही हॉर्मुजची सामुद्रधुनी जरी उद्या इराणमध्ये रेजिम चेंज झाला असं समजलं तरी ती सेफ राहील का हा निश्चितपणे प्रश्न आहे. कारण तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या लोकसंख्येला पूर्णतः असुरक्षित आणि गुडघ्यावरती आणून तिथून तुमचा 33 किलोमीटरच्या परिसरामधून सुरक्षित तुमचा व्यापार चालू राहू शकेल ही अपेक्षा जरा अवास्तव आहे. समजा ते काही जरी झालं आपण ते बाजूला ठेवू जरी तो मुद्दा तरी त्यांच्या तेलाचं उत्पादन आणि त्याचा सप्लाय हा तर मुद्दा शिल्लक राहीलच. मुख्य मुद्दा असा आहे की भारतावरती त्याचे काय परिणाम होतील याचा आपण एका अर्थाने विचार केला पाहिजे. कारण आपल्या इथले भाजप असेल आणि संघ परिवार सगळे त्यांचे जे भक्त मंडळी आहेत स्वतः सरकार आहे त्यांना आम्ही राष्ट्रवादी आहोत असा एक त्यांचा स्वतःबद्दलचा भ्रम आहे किंवा त्यांनी तो निर्माण केलेला आहे. तर भारत या राष्ट्राचाच आपण सध्या विचार करूया आणि तो जरी विचार केला तरी सुद्धा ही परिस्थिती भारताच्या दृष्टीने अत्यंत गंभीर होऊ शकते. कशी आणि त्याचे तपशील आपण आता एकदा बोलत गेलो तर भारताची परराष्ट्र नीती नेमकी कोणाच्या बाजूला झुकलेली आहे हा इथं चर्चेचा विषय नाहीये. की भारताच्या बाजूला झुकलेली आहे की नाही हाच खरा प्रश्न आहे. खरंय. भारताची परराष्ट्र नीती भारत सोडून इतरांच्या बाजूला झुकलेली आहे असा आजची तर नक्कीच परिस्थिती आहे. म्हणजे सध्याची तरी म्हणता येईल विशेषतः गेल्या 1 वर्षभरातली. आणि त्याचे काय पुरावे राजकीय लष्करी पातळीवरती दिसले ते इतर अनेक लोकांनी बोललेले आहेत. ते आता मी पुन्हा बोलत नाही. की मी फक्त एक उदाहरण सांगेन की हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे पण मग त्याचे उलटे एक उदाहरण सांगायचं की मोदी हा हल्ला होण्यापूर्वी 2 दिवस तिथं होते. त्यांनी इस्रायलला फादरलँड ही पदवी पण देऊन टाकली. आता सावरकर हे बोलायचे पितृभूमी कुठली पितृभूमी तीच पितृभूमी त्यांना काय अपेक्षित म्हणजे मोदींनी बहुतेक त्यांचाच कॉज पुढे नेले शब्द तर पुढचाच त्यांचाच नेलाय त्यांनी. किंवा इस्रायली कोणाची पितृभूमी आहे मला माहिती नाही माझी तर नक्की नाहीये. आणि भारतातल्या कुठल्या शहाण्या माणसाची असेल असं वाटत नाही. आता संघ परिवारवाले म्हणतील की आमची पण आहे म्हणून कारण आमचं राज्य सगळ्या जगावरतीच होतं असंही ते म्हणू शकतात. किंवा ती पितृभूमी ज्यांची कोणाची असेल ती असेल आत्ताच्या भारतीयांची तर नक्की नाहीये. ते त्यांनी जाहीर केलं. त्यांना मोठा किताब मिळाला गळ्यात गळे मिसळले आणि नंतर 2 दिवसात आक्रमण झालं आणि आपण त्याच्याबद्दल एक शब्दही बोललो नाही. मात्र बहरीनबद्दल हल्ला केला त्याच्याबद्दल बोललो. म्हणजे ठीक आहे भारताची नीती आहे भाजपची नीती आहे. आता हाच भाजप जेव्हा 1979 मध्ये अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे परराष्ट्र मंत्री होते जनता पक्षाच्या सरकारमध्ये. बरोबर. त्यावेळेला ते चीनच्या भेटीला गेलेले होते आणि भारताचा परराष्ट्र मंत्री चीनच्या भेटीला जाणे 62च्या युद्धानंतर फार अभूतपूर्व अशी घटना होती. म्हणजे नवीन दारच आपण उघडत होतो जवळजवळ असं म्हणलं तरी चालेल. आणि तेही भारतीय जनता पक्ष त्यावेळेला नव्हता परंतु जनता पक्ष होता संयुक्त असा म्हणजे इतर पण सगळे लोक होते त्याच्यामध्ये. ते तिथं गेले आणि चीननी व्हिएतनाम मध्ये फौजा घुसवल्या. त्याच वेळेला जेव्हा अटल बिहारी वाजपेयी चीनमध्ये होते अटल बिहारी वाजपेयींनी तत्क्षणीच त्यांचा दौरा रद्द करून ते भारतात परत आले. आता चीनने आक्रमण का केलं ते बरोबर चूक हा चर्चेचा विषय नाही. ते चूकच होता अर्थात परंतु तो आता चर्चेचा विषय नाही. चर्चेचा विषय हा आहे की अटल बिहारी वाजपेयी तिथं थांबले नाहीत आणि त्यांनी त्याचा स्पष्ट शब्दात निषेध नोंदवला. म्हणजे ही ताकद आपण ते दाखवू शकत होतो. ताकद होती आणि दौरा अर्धवट सोडून ते आले की तुम्ही आमचा दौरा तिथं चालू असताना अशा प्रकारचा हल्ला करणं म्हणजे एका प्रकारे तुम्ही असं सजेस्ट करताय आम्ही काही न बोलणं म्हणजे आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. खरं. हा रेशो अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनता पक्ष जो नंतर झाला आणि आधीचा जनसंघ याचे शीर्षस्थ नेते होते. त्यांचा मुखवटा म्हणलं त्यांना
तर राग यायचा. आता ते मुखवटा होते, नरेंद्र मोदी हा खरा चेहरा आहे असं तर निश्चितपणे आपण म्हणू शकतो. खरा चेहरा त्यांचा हा आहे, हा खरंय, आता खरंय. स्पष्टपणाने दिसलेला आहे. आता हे झालं त्यांच्या परराष्ट्र नीतीच्या संदर्भातलं झालं. आता आपण हं, डायरेक्टली अर्थकारणावरती बोलूया. हं, हे हं. समजा आपण सगळं बाजूला ठेवू. जगाचं भवितव्य अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या हातामध्ये म्हणून आपण त्यांच्या बरोबर आहोत. हे राष्ट्रहिताचंच आहे आणि अंतिमतः राष्ट्रहिताचंच आहे. असा शोध कोणी लावेल, हे ठीक आहे, लावू द्या, काही हरकत नाही. मी त्याला आता हं, काही हं, बोलणार हं. नाही. फक्त आपण आत्ताचे आकडे जर पाहिले, म्हणजे तेलाच्या सगळ्या आपल्या व्यवस्थेबद्दलचे, हं, हं. तर लक्षात घ्या, भारताची क्रूड तेलाची जी गरज आहे, त्याच्यापैकी साधारणपणे 85% क्रूड तेल आपण आयात करतो. ओके. भारतातलं उत्पादन 15 ते मॅक्सिमम 20% आपल्या गरजेच्या होऊ शकतं. पण आपण फक्त गरजेच्या आयात करतो असं नाही, तर हं. आपण पेट्रोल म्हणजे रिफाईन करून, म्हणजे क्रूड ऑइल रिफाईन करून, त्याच्यावर प्रक्रिया शुद्धीकरण करू. करून त्याची निर्यातही करतो आपण. निर्याती करतो. लक्षात घ्या, म्हणजे भारताची रिफायनिंग कपॅसिटी भारताच्या गरजेपेक्षा किमान 50% जास्ती आहे. म्हणजे बरोबर. 150 आहे भारताची, जर टोटल रिफायनिंग कपॅसिटी, जर गरज 100ची असेल तर. म्हणजे आपली निर्यात सुद्धा क्रूड तेलाच्या आयातीवरती म्हणजे पेट्रोल आणि डिझेल या रिफाईंड प्रॉडक्ट्सची क्रूड बरोबर. तेलाच्या आयातीवरती अवलंबून आहे. आयातीवर अवलंबून आहे. बरोबर. आता भारत, आपण जो क्रूड तेल आयात करत होतो त्याचे अनेक सोर्सेस आहेत. त्याच्यापैकी आपल्याला सगळ्यात चांगला सोर्स, सगळ्यात तुलनेने स्वस्त आणि दीर्घकालीन कॉन्ट्रॅक्ट करणारा जो सोर्स होता तो रशिया होता. आणि रशियानी म्हणजे केवळ युक्रेनमुळे नाही, पण एकंदरच भारत आणि रशियाचे आर्थिक संबंध हं. हे राजकीय, आता सोव्हिएत युनियन गेला, समाजवाद गेला, तरी सुद्धा भारत आणि रशियाचे आर्थिक संबंध हे अत्यंत भारताला हितकारक असे राहिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये विशेषतः क्रूड तेलाचा जर आयातीचा उल्लेख केला, तर रशियामधून येणारं क्रूड ऑइल, आता रिलायन्स स्वतःच आयात करत होतं हो. आणि त्यांच्या क्रूड तेलाच्या 10 वर्षाची कॉन्ट्रॅक्ट, लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट्स, की ज्याच्यावरती रिफायनरीज खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून राहू शकतात त्यांच्या इतर प्राइसिंग आणि त्यांचं सगळं प्राइस प्लॅनिंग करण्यासाठी. तर ते तेल आपल्याला साधारण $3 ते $13 वेगवेगळ्या प्रकारचं तेल, एवढं स्वस्त आपल्याला मिळत होतं जागतिक भावापेक्षा. हं, आणि हं. रशिया हे का करत होता? कारण रशियाला या पाश्चात्य देशांच्या पेक्षा भारतची जी आपली जी जवळीक आहे ती कायम बरोबर. ठेवायची होती. आणि त्यांचं अंतर पण कमी आहे तुलनेने. या बरोबर. कारणामुळे आणि विविध राजकीय कारणामुळे भारताला सवलत मिळत होती, पण भारताला कुठली राजकीय किंमत त्याची द्यावी लागत नव्हती. हं, असं असताना हं. ट्रम्प यांनी आपल्याला सांगितलं, की की तुम्ही तुम्ही ते बंद करा. रशियातून आयात करायची नाही. का हो. करायची नाही? कारण युक्रेनमध्ये ते लढतायत म्हणून. तर हो. युक्रेनमध्ये जर रशिया लढत असेल, हं. हे जर मानवतेच्या कारणासाठी वाईट असेल, हो. तर इस्रायलनी गाझामध्ये 70,000 निरपराध माणसं मारली. खरंय, आता खरंय. इराकमध्ये कुठलीही अण्वस्त्र नाही, त्याची आंतरराष्ट्रीय खात्री कन्फर्म हो. इंटरनॅशनल ॲटॉमिक एजन्सीनी दिलेली असताना सुद्धा पुन्हा त्यांनी प्रचंड बॉम्ब हल्ले केले आणि अमेरिकेकडून करवून घेतले. दोन्ही गोष्टी आहेत. बरोबर. हे अमानवी नाही भारताच्या हं, सध्याच्या सरकारच्या दृष्टिकोनातून. त्यांनी सांगितलं की रशियाकडनं ऑइल घ्यायचं नाही. आपण हं. ऐकलं. 35% ऑइल आपण रशियाकडनं घेत होतो. हे ओके. लक्षात घ्या, ज्या तेलावरती आपल्याला $3 ते $13, अगदी मध्य तुम्ही काढा, $5 ते $7 आपल्याला सवलत मिळते. ते 35% तेल भारताच्या गरजेच्या आपण जिथनं आयात करतो, की ज्याच्यावरती आपली रिफाईंड पेट्रोल डिझेलची निर्यात पण अवलंबून निर्यात आहे. पण अवलंबून आहे. कारण रिलायन्सचं डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याबरोबर होतं. हं, हं, हं. हे आपण रद्द केलं, थांबवलं म्हणजे. आणि आपण ट्रम्प साहेबांना खुश करायचा प्रयत्न केला. ट्रम्प हं, साहेबांनी दम दिला आणि दम हं. देऊन जो काही अमेरिका भारत जो काही व्यापार केलेला आहे, व्यापार करार केलेला आहे, हो. त्यांनी शेतकऱ्यांची काय धुळदाण होईल, विशेषतः कापूस उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी, हे आपल्याला एक 6 महिन्यामध्ये कळेल. ते खरंय. दिल्लीमध्ये 1 वर्ष आले, अख्ख्या भारतातले कॉटनचे, जे कापसाचे उत्पादक येऊ शकतात. ह्याचे फार वाईट परिणाम. आता वेगळा विषय आहे. आता बरोबर. दुसरा मुद्दा असा, हं, की भारताचं इम्पोर्ट बिल किती आहे? म्हणजे आपण क्रूड तेल आयात करतो. भारताचा जो एकूण आयातीचं बिल आहे, लक्षात घ्या. हं. आयातीची जी एकूण मूल्य आहे भारताच्या, त्याच्या 25 ते 30%
बर. मूल्य म्हणजे किंमत म्हणजे रक्कम आपण क्रूड तेलाच्या आयातीसाठी देतो. केवळ म्हणजे संपूर्ण आयातीमध्ये क्रूड ऑइलची आपली आयात 25 ते 30% आहे. हा म्हणजे इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू, पैसे ओके. म्हणजे हा एकूण हा. आयातीचं मूल्य जर डॉलर्समध्ये किंवा रुपयात कसंही काढा बरोबर. तुम्ही, हम्म, हम्म. त्याच्यातले 25% रक्कम आपल्याला क्रूड तेलाच्या आयातीपोटी मोजावी लागते. जर समजा क्रूड तेलाचे भाव $10 वाढले आंतरराष्ट्रीय, ते आता ऑलरेडी वाढलेले आहेत, त्याच्यापेक्षा हो. याच्या पुढे ते वाढतील. बरोबर. तर युद्धाच्या आधी भारता 73 पर्यंत होते, आता 108 पर्यंत गेलेले होते, आज थोडे कमी आलेले आहेत. म्हणजे हा 40% वाढ केवळ या 10 दिवसात झालेली आहे. लक्षात घ्या, $10 जर ही किंमत वाढली आंतरराष्ट्रीय तेलाची, तर हम्म. आपलं क्रूड तेलाच्या आयातीचं बिल हे $15 अब्ज वाढतं एका वर्षाचं. लक्षात घ्या. बर. हम्म, हम्म. म्हणजे साधारणपणे आता मी एक शब्द वापरतो, करंट अकाउंट डेफिसिट त्याला म्हणतात, आयात आणि निर्यातीमधला फरक. हम्म, तर हम्म. साधारणपणे भारताची जी आयात निर्यातीमधली जी गॅप आहे, आपली आयात जास्त आहे एकूणच सगळ्याच बाबतीमध्ये हो. आणि निर्यात कमी आहे, त्याच्यामुळे करंट अकाउंट डेफिसिट तयार होतं. ते करंट अकाउंट डेफिसिट मध्ये ते जर समजा आता 1.5% ऑफ जीडीपी असेल, तर ते या केवळ एवढ्या वाढीमुळे हे हम्म. साधारण 0.5% ते 1% जीडीपी एवढं वाढू शकतं. आणि करंट अकाउंट डेफिसिट वाढणं बरोबर. याचा अर्थ डॉलरची चणचण देशात निर्माण होणं. आता मग रुपयाचं मूल्य जे आहे ते रुपयाचं मूल्य, कारण दुसऱ्या बाजूला निर्यातही कमी होणार आहे, लक्षात घ्या. हो. कारण क्रूड तेलाच्या किमती जर वाढल्या भारतातल्या, तर रिफाईन करून ते पेट्रोल डिझेल, रिफाईंड पेट्रोल डिझेल विकायचा जो रिलायन्सचा आणि अदानींचा धंदा आहे, बरोबर. एसआरचा धंदा आहे, हम्म. त्याच्यावरती मोठा परिणाम होईल. म्हणजे निर्यात आणि आयातीतली गॅप याही कारणामुळे पण अजून वाढेल. किमती वाढल्यामुळे तर वाढेलच, पण बरोबर. ऍब्सोल्यूट निर्यात कमी झाल्यामुळे पण सुद्धा वाढेल. हम्म. आणि त्याचे भीषण परिणाम पुन्हा आपल्या देशाच्या म्हणजे रुपया डॉलरच्या मूल्यावरती होऊ शकतात, आंतरराष्ट्रीय हम्म, मूल्यावरती हम्म. होऊ शकतात. आता सेन्सेक्स गडगडला, आपण म्हणतो सेन्सेक्स का हो. गडगडला? हम्म. कारण भारतामध्ये परदेशातल्या ज्या कंपन्या हम्म. तात्कालिक नफा मिळवण्यासाठी पैसे पार्क करतात, गाड्या पार्क करतो ना आपण हॉटेलच्या बाहेर, हॉटेलमध्ये खातून बाहेर जातो, तसे हम्म, हे हम्म. पैसे पार्क केलेले असतात 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवसासाठी. बरोबर. त्यांना जर असं दिसलं की रुपयाची हम्म. किंमत कमी होते आहे डॉलरच्या तुलनेत, तर एखाद्या कबूतरखान्यासमोर एखादा दगड टाकला तर जी सगळी कबूतर एका क्षणात एका बरोबर. दगडाने उडून जातात, तसे ही गुंतवणूक एका क्षणात फार दिवशी उडून जाऊ शकते. रुपयाचं मूल्य फार मोठ्या प्रमाणात घसरू शकतं. बरोबर. म्हणजे रुपयाच्या टर्म्समध्ये ते वाढू शकतं. म्हणजे आज $92 आहे, उद्या ते 100-110 रुपये पर डॉलर होऊ शकतं. याचे हम्म. भीषण परिणाम परत आयातीचं बिल वाढण्यामध्ये होणार. वाढण्यावरती. म्हणजे खरं. भारतातलं वस्तूंच्या किमती वाढण्यामध्ये होणार आणि याचा परिणाम देशातल्या किंमत पातळीवरती मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याचा परिणाम सगळ्याच आर्थिक व्यवस्थेवरती होणार. आता दुसरा मुद्दा एलपीजीचा, म्हणजे आपण जो स्वयंपाकाचा गॅस वापरतो, हो. तशात घ्या भारताला जेवढी एलपीजीची गरज आहे त्याच्या 60% एलपीजी आपण आयात करतो, तयार एलपीजी आयात करतो. थोडाफार आपण भारतामध्ये 40% भारतामध्ये इतर क्रूड स्ट्रीम्स मधून तो तयार होतो, कारण एलपीजी हा रिफायनिंग प्रोसेसमध्ये होणारा प्रॉडक्ट आहे. तो एलएनजी नाही, म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस नाही आहे, गॅस नाही. तो तो तयार केलेला आहे. म्हणजे काय प्रोपेन आणि ब्रुटेन ब्युटेन यांच्या या गॅसमधून तो तयार होतो, त्यांच्या मिश्रणातून तो तयार केला जातो रिफायनिंग प्रोसेसमध्ये. तो जमिनीतून एलपीजी येत नाही बाहेर. तर त्याची आयात जी आहे, तर 60% आयात ही त्याच्यामुळे परिणामित होणार आहे. सगळी थांबेल असं मी म्हणत नाही. त्याचा परिणाम झालेला आहे. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, बेंगलोरमध्ये साधारण 20% हॉटेल्सनी त्यांचं स्केल एकतर कमी केलेलं आहे किंवा काहींनी 1-2 दिवसामध्ये हे आम्हाला थांबवावं लागेल अशा प्रकारच्या सूचना स्पष्ट किंवा अस्पष्ट दिलेल्या आहेत. आता असे पुष्कळ सांगता येतील गोष्टी. इराणकडनं आपण ऑइल घेत होतो, अमेरिकेला राग आला. अमेरिका हे आपले दैवत आहे, त्याच्यामुळे त्यांचं ऐकायलाच पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळे आपण इराणकडून जे तेल घेत होतो ते तेल इतकं आपल्याला फायद्याचं होतं, त्याची अनेक कारण आहेत. एक म्हणजे इराण भारताला 60 दिवसाचं क्रेडिट देत होता.
ओके. 60 दिवसाचं क्रेडिट आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये फार मोठं क्रेडिट आहे. रुपयामध्ये पेमेंट करायची सुद्धा सवलत होती, कारण इराणला इतरत्र तेल विकून डॉलर कमावणं आणि आयात करणं यापेक्षा एक प्रकारचा बार्टर ज्याला आपण म्हणतो, की भारताने त्यांना तेल विकायचं, त्याचं रुपयामध्ये कॅल्क्युलेशन करायचं आणि तेवढ्या रकमेचा बासमती राईस ओके. हा आपण त्यांना द्यायचा. अशा प्रकारची, म्हणजे म्हणलं तर रुपयात पेमेंट घेण्यासारखंच आहे. म्हणजे त्याच्यात बासमती राईसच्या निर्यातीचा पण एक भाग आला, म्हणजे बरोबर. पॉझिटिव्ह इफेक्ट ऑन बासमती निर्यात. आणि परत अंतर पण कमी आहे, म्हणजे की सर्वात जवळ असलेलं. एक्झॅक्टली. तिसरा मुद्दा म्हणजे अंतर कमी आहे. कारण तुम्ही होर्मुझची सामुद्रधुनी एकदा ओलांडलीत की डायरेक्ट तुम्ही उपसागरामध्ये येऊन भारतातच येता, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला अंतर कमी आहे. सप्लाय चेनचा आपला जो साठ्याची जो कालावधी आहे तो आपला कमी राहू शकतो. आणि त्यांच्याकडून मिळणारे जे तेल आहे त्या तेलाची क्वालिटी ते सौर तेल आहे. त्याच्यामुळे भारतातल्या रिफायनरीजना ते तेल आयात करून त्याचे रिफायनिंग करणं हे फायद्यात होत होतं, अधिक म्हणजे किफायतशीर होतं असं आपण म्हणूया रिफायनिंग कॉस्टच्या दृष्टिकोनातून. असा पण त्याच्यात एक भाग आहे. तर म्हणजे दुसरा एक की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जेव्हा व्यवहार होतात त्याच्यामुळे अनेक प्रकारचे किंमती ज्या ठरतात त्याच्यात कशाचा समावेश करायचा. तर इराणकडून जे आपण तेल घेत होतो त्याच्या टर्म्स कॉस्ट, इन्शुरन्स आणि फ्रेट, म्हणजे क्रूडची जी काय कॉस्ट असेल ती, इन्शुरन्स आणि फ्रेट म्हणजे मालवाहतूक, याच्या सहित ते आपल्याला किंमत कोट करत होते. त्याच्यामुळे ती किंमत तरी इतरांपेक्षा कमी होती, त्याच्यामुळे ती आपल्याला अतिशय फायद्यात होत होती. हा सुद्धा एक डायरेक्ट म्हणजे प्राइसचा फायदा, वेळेचा फायदा, क्रेडिटचा फायदा आणि रुपयामध्ये पेमेंट करण्याचा फायदा, इतका फायदा होता. म्हणजे लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाचं जेव्हा सरकार 14 साली सत्तेवरती आलं तेव्हा ते स्वतःचे शब्द, तर ते बेसिकली खोटंच बोलणारे लोक असल्यामुळे ते विसरतात किंवा विसरल्यासारखं दाखवतात. त्याचं कारण लक्षात घ्या, त्यांनी काय आरोप केले होते त्यावेळेला, त्याच्यावर आम्ही उत्तर दिलेले आहेत की मनमोहन सिंग यांनी इराणला 60,000 कोटी रुपये देण्याचं कर्ज करून ठेवलं किंवा काहीतरी थकबाकी ठेवली, त्यांची कर्ज घेतलं त्यांचं. तर ते काय होतं आता या बिंडोक लोकांना म्हणजे कळेल का नाही सांगता येत नाही, परंतु त्यांनी लक्षात घ्यावं की 60,000 कोटी रुपयाचं क्रेडिट दिलं होतं त्यांनी आपल्याला, की तुम्ही पेट्रोलियम घ्या, म्हणजे क्रूड घ्या आणि पैसे नंतर द्या. आता हे म्हणजे हा त्याचा पुरावा आहे ना, हा त्याचा पुरावा आहे की जी गोष्ट इराण तुम्हाला त्यावेळेला देत होता, आणि त्यावेळेला ते युद्ध नव्हतं ना कुठलं, तरी इराण तुम्हाला ती सवलत देत होता. आता चाबहार पोर्ट, आपला पोर्ट जो आहे त्याचं स्वतः मोदींनी अतिशय मोठ्या शब्दामध्ये कौतुक केलेलं होतं, त्याचं महत्व सांगितले होते, म्हणजे महिमा किती मोठी आहे किती मोठा सांगितला होता. आणि आता ते आपण अमेरिकेच्या दबावापोटी बंद करतोय. हा म्हणजे एक आपल्याला काय आहे, राष्ट्रीय पातळीवरती ह्याच्या पूर्वी आपल्याला परराष्ट्र नीतीमध्ये अल्झायमर कधी होत नव्हता. म्हणजे स्मृतीभ्रंश ज्याला म्हणतो नावाचा एक अतिशय गंभीर मेंदूचा आजार आहे. आणि मेंदूचा आजार कंटिन्युटी होती. म्हणजे हेच तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे की नेहरू पंतप्रधान होते, त्याच्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, त्याच्यानंतर जनता पक्षाचं सरकार आलं, त्यांच्यावर पुन्हा इंदिरा गांधीचं सरकार आलं, राजीव गांधीचं सरकार आलं आणि नरसिंहराव, आणि त्याच्यानंतर मध्ये जी सगळी अलायन्सेसची सरकार आली त्याच्यामध्ये थर्ड फ्रंटचं आलं, पुन्हा वाजपेयी आले, पुन्हा युपी आली. या सगळ्या कालावधीमध्ये एक थोडा जो अणुकरार जर सोडला तर बाय अँड लार्ज आपली परराष्ट्र नीती ही कॉन्स्टंट राहिलेली आहे. बरोबर. स्मृतीभ्रंश आपल्या परराष्ट्र नीतीला झाला नाही, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सुद्धा झाला नाही, नंतर पंतप्रधान झाले 99 साली तेव्हाही झाला नाही. परंतु आता आपल्या परराष्ट्र नीतीला अल्झायमर जडलेला आहे असं माझं मत आहे. वी डोंट रिमेंबर 8 दिवसापूर्वी आपण काय बोललो आपल्याला लक्षात राहत नाही, अशी आपली परिस्थिती झाली. मगाशी तुम्ही वाजपेयींचं जे उदाहरण दिलं ते किती भारी उदाहरण आहे की म्हणजे या इतक्या नैतिक भूमिकेवरती आपण वागत आलेलो आहोत आंतरराष्ट्रीय जगतामध्ये. आणि 2003 मध्ये म्हणजे आता संसदेचं अधिवेशन चालू आहे तर आपण साधी चर्चा या सगळ्या मुद्द्याबद्दलची करत नाहीये. त्यावेळी 2003 मध्ये जेव्हा इराकवरती हल्ला केला होता अमेरिकेनं, त्या हल्ल्याचा निषेध करणारा ठराव संसदेनं मंजूर केलेला होता. म्हणजे हे भाजपच्याच पंतप्रधानांनी करून दाखवलेलं होतं. आणि इथं आपण साधा शब्द काढत नाहीये. नाही, नुसतं एवढंच नाही, ते तर आलंच. त्यावेळेला युनायटेड नेशनच्या संयुक्त फौजा इराकमध्ये पाठवायचा अशा प्रकारचा एक प्रस्ताव आलेला होता.
तो प्रस्ताव संसदेमध्ये उधळून लावण्यात आला. सुषमा हम्म. स्वराज या त्याच्यामध्ये होत्या, लालकृष्ण अडवाणी त्याच्यामध्ये होते, आणि त्यांनी अगदी स्पष्टपणाने याच्याबद्दल सांगितलं की अशा प्रकारची कुठची आमची भूमिका नाही. म्हणजे विरोधकांची अशी शंका होती, आमची शंका होती की बरोबर. भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, हे अमेरिकेला फेवर करू शकतात, परंतु तरीही त्यांनी केलं नाही. हे क्रेडिट केलं त्यांना नाही. नक्की द्यायला पाहिजे. बरोबर. नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही जी उदाहरणं सगळी सांगत होतात, आपण समजा जर या युद्धामध्ये अमेरिका आणि इस्रायलची बाजू घेतोय, तर म्हणजे भूमिकेचं काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे. ते पण मिळताना दिसत नाहीये. म्हणजे या सगळ्या बाजूला आपण आहोत. आपण म्हणजे इराणचे राष्ट्राध्यक्ष गेल्यानंतर जो प्रोटोकॉल असतो एक आंतरराष्ट्रीय जगतामधला, की राष्ट्रप्रमुख गेल्यानंतर एक आपण सहवेदना व्यक्त करतो, तो संदेश सुद्धा आपल्याकडनं गेला नाही. आपण इतर शेजारी राष्ट्रांच्या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त करत बसलो. इराणमध्ये झालेल्या हल्ल्याबद्दल मात्र काहीही इस्रायलला बोललो नाहीत. म्हणजे एक प्रकारे आपण दाखवताना तटस्थ आहोत, पण आपण इस्रायलच्या बाजूने पूर्णपणे झुकलेलो आहोत. आपण इराणच्या विरोधात आहोत, हे पण याच्यामधनं दिसतंय. आणि या भूमिकेची आपल्याला किंमत काय मिळतीये हे पण कळत नाहीये. म्हणजे अमेरिका या सगळ्या पासून दूर आहे, आपण मात्र चटके इथं सगळे त्याचे अनुभवतोय. त्याचं कारण आपण लक्षात घ्या की 140 कोटींचा हा देश, 800-900 कोटी या जगाची लोकसंख्या आहे. हम्म. साधारण त्याच्या 16%, 17% वॉट एव्हर नंबर ही हम्म. आपली लोकसंख्या येते. थोडी कमी येईल, 15% येईल समजा. एवढी लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करणारा देश हम्म. हा एवढ्या भयंकर मोठ्या युद्धाबद्दल निदान हे युद्ध आत्ताच्या आत्ता थांबवा, हे हल्ले थांबवा. तुम्ही एक्झॅक्टली. बरोबर असाल, पण हल्ले थांबवा, आणि वाटल्यास आम्ही मध्यस्थी करतो. तो बरोबर. ट्रम्प नावाचा थोर महात्मा भारत आणि पाकिस्तानचं युद्ध फोनवरती थांबवू शकतो. खरंय, इतके खरंय. एवढे महात्मा असताना आपल्या देशातल्या विश्वगुरूंनी एवढं तरी करायला हरकत नव्हती की बाबा चला तुम्ही ते युद्ध थांबवलं थांबवून आमचं, दाखवलं होतं. आता आम्ही तुमचं युद्ध थांबवतो, थोडी परोपकाराची परतफेड म्हणून. खरंय, परतफेड. पण तसं आपण शब्दही बोलू शकलो नाही. ही फार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे आणि अत्यंत धक्कादायक अशी गोष्ट आहे. याचा परिणाम असा होणार आहे की भारताची जी प्रतिष्ठा आहे, ही भारताची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय, तुम्ही असं समजू नका की सौदी अरेबिया असेल, बहारीन असेल, ओमान असेल, त्या देशामधली आता सरकार नाईलाजाने याला विरोधात उतरू शकत नाही त्यांच्या, पण तेही अशाच प्रकारे कुठल्या तरी लाचारीमध्ये आहेत. बरोबर. परंतु येत्या काळामध्ये दे हॅव ऑल्सो जज्ड हाऊ रिलायबल इज इंडिया. बरोबर. कारण हे जे चाललेलं आहे याच्यामध्ये जो फायदे सांगितले जात आहेत ते हे एवढेच आहेत की भारताला आणि यांच्या सगळे जी लष्करी यांची जी नशा चढलेली आहे, यांना कशाची माहिती नाही. अमेरिका आणि इस्रायल पुढे यांना काय लष्करी नशा चढली मला तर कल्पना नाही. ती अशी आहे की आपण भारतामधून आता लष्करी सामग्री निर्यात करणार आहोत, आणि लष्करी सामग्री निर्यात करणारा देश आपल्याला व्हायचा आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला इस्रायल मदत करणार आहे. आणि एकदा आपण शस्त्र निर्यात करायला आलो की सगळ्या जगावरती आपलंच राज्य, निदान आशियामध्ये तरी आपलं तयार होईल, अशा प्रकारचा भास यांना होतो आहे. पण असं काही होणार नाहीये. कारण आजचीच बातमी आहे टाइम्स ऑफ इंडिया मधली की हे जे मेक इन इंडिया कॅम्पेन सांगितलेलं होतं, अजूनही आपण 80% आयात जी आहे डिफेन्स सेक्टर मधली ती करतोच आहोत. म्हणजे इतक्या वर्षानंतर सुद्धा त्याच्यामध्ये काडीचाही फरक पडलेला नाहीये. आणि हे म्हणजे कमाल आहे. तुम्ही काय लेवलची स्वप्न आपण बघतोय. ठीक आहे, म्हणजे सो दॅट इज इट. त्यामुळे भारतामध्ये येत्या काळामध्ये माझ्या मते याचा खूप मोठा परिणाम हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती होऊ शकतो. आणि आता मला म्हणजे गंमत आहे, आता मगाशी प्रशांत तुम्ही सांगत होता की फडणवीसांना सुद्धा 2 दिवसापूर्वी काय बोलले नाही लक्षात. बरं, ते खूप गोष्टी असतात, इकडे तिकडे जायचे, यांच्यावर खटले घालायचे, त्यांची चौकशी करायची, खूप काम आहेत त्यांच्या मागं. ते 2 दिवसापूर्वी म्हणले की काहीतरी अफवा पसरू नका, सगळं काही व्यवस्थित आहे. आणि आज सरकारने इसेन्शियल कमॉडिटीज ऍक्ट लागू केला. एक्झॅक्टली. इसेन्शियल कमॉडिटीज ऍक्ट नॉर्मल टाइम्स मध्ये लागू करतात, ते मला नवीनच कळलं. काहीच नसताना इसेन्शियल कमॉडिटीज ऍक्ट लागू करणं जरा थोडंसं आश्चर्याचंच आहे. म्हणजे स्वतः पेट्रोलियम खात्याचे मंत्री हरदीप पुरी हे बैठका घेत आहेत, त्या बैठकांचे फोटो टाकतायत, ट्विट करून सांगतात की सगळं काही अलबेल आहे, आपल्याकडे आवश्यक पुरवठा आहे सगळा. आणि दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीनं त्यांच्याच पक्षाचे खासदार त्यांनाच पत्र लिहितायत. तेजस्वी सूर्यानं पत्र लिहिलंय त्यांना की हे तातडीनं या सगळ्या ह्याची दखल घ्या
आणि गॅस पुरवठा जो आहे तो जर नाही सुरळीत झाला तर बेंगलोरमधली हॉटेलं बंद होतील. म्हणजे हे अशा पद्धतीनं होतंय आणि गंमत काय आहे, की संसदेचं अधिवेशन चालू असताना किमान सभागृहामध्ये याच्या संदर्भातली स्पष्टता यायला पाहिजे. ती सुद्धा येताना दिसत नाहीये. काल जे एक निवेदन दिलं जयशंकर यांनी, त्या निवेदनामध्ये या सगळ्याबद्दलचा एकही शब्द नव्हता. किमान मग अर्थमंत्र्यांनी समोर येऊन हे या सगळ्याबद्दल सांगायला पाहिजे, ते होताना दिसत नाही. माझ्या मते त्यांनी जे निवेदन दिलं, माझ्या मते तू त्याच निवेदनाबद्दल बोलतोयस, की त्यांनी सांगितलं की ट्रम्प यांनी आम्हाला परवानगी दिली वेवर फॉर 30 हो. डेज टू बाय फ्रॉम रशिया, आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही, असं अत्यंत ठणठणीत बाणेदार उत्तर जयशंकर यांनी दिलं. की थोडं आठवायला लागलो, अहो सवलत दिल्यानंतर तुम्ही बाणेदार उत्तर दिलं, जेव्हा त्यांनी ही बंधनं तुमच्यावर लादली ती होती. खरंय. तेव्हा हे विधान अपेक्षित होतं की आम्हाला कोणाची गरज नाहीये, म्हणून आम्हाला खरंय. कोणाच्याही आदेशाची गरज नाही, आम्ही कोणाकडनंही खरेदी करू शकतो. जर तुम्हाला कोणाच्या आदेशाची गरज नाही तर तुम्ही रशियाकडनं खरेदी करणं का थांबवलं? त्याचं एक्झॅक्टली. उत्तर संसदेत तर ते मानत नाहीत, त्याच्यामुळे तिथं ते देणार नाहीत. नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेऊ शकत नाहीत. जयशंकर यांनी घेतली, त्यांना विचारलं तर काय ते कदाचित उत्तर मिळू शकेल. तर तेवढीच एक शक्यता आहे. बरोबर. पण आता मुलाखतीच्या शेवटी 11 दिवस झालेले आहेत आणि इतके हल्ले म्हणजे हवेतून, पाण्यातून, जमिनीतून सगळीकडनं हल्ले इराणवरती झालेले आहेत. सरकारी आकडा जो आहे म्हणजे अधिकृतपणे जो आकडा आहे त्यानुसार जवळपास 1300 तिथं नागरिक मारले गेलेले आहेत आणि अजूनही शस्त्रसंधी जी आहे ती दृष्टिक्षेपात दिसत नाहीये. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प धमक्या देत आहेत की होर्मुझ स्ट्रेट जी आहे ती ओपन करा, नाहीतर 20 पट मोठे हल्ले आम्ही आता जे करतोय त्याच्यापेक्षा करू. आणि इराण असं म्हणतंय की पहिल्यांदा हल्ले थांबवा, त्याच्याशिवाय बोलणी होणार नाहीत. तर काय नेमकं तुम्हाला आता हे युद्ध लांबणार असं दिसतंय का? आणि जर तसं झालं तर आपण काय काय गोष्टींची तयारी ठेवली पाहिजे? मला असं फ्रँकली स्पीकिंग, आता इथं कसं असतं की केवळ लॉबीज फक्त काम करतात असं नाही. तर याच्या मागे नेमकं ट्रम्प आणि नेत्यान्याहू यांची काय कंपल्शन्स आहेत, म्हणजे रादर नेत्यान्याहू यांची काय कंपल्शन्स की जी ट्रम्प कॅरी करतायत, बरोबर. की ज्याच्यामुळे युद्ध त्यांना एवढं लांबवायचंय आणि अक्षरशः तो देश बेचिराग तसाही त्यांनी बऱ्यापैकी केलेलाच आहे, पण पूर्णच बेचिराग करायचा आहे, म्हणजे पॉप्युलेशनच वाईप आउट करायचे या लेवल पर्यंत करायचं आहे. तशी काय कंपल्शन्स आहेत ही, म्हणजे मगाशी मी बोललो या व्यतिरिक्त, पण त्याच्यासाठी पॉप्युलेशन नष्ट करण्याची काही गरज नाही. असो, तर मला असं वाटतं की इथं व्यक्ती या भूमिका बजावू शकतात. अमेरिकेतलं लोकमत आणि इस्रायल मधलं लोकमत काही प्रमाणात तरी निश्चितपणे त्यांच्या विरोधामध्ये आहे. म्हणजे बहुमताने नसेल, म्हणजे रस्त्यावरचे नागरिक असतील, म्हणजे सामान्य नागरिक असतील, परंतु तिथल्या लॉबीज एवढ्या अर्थातच नाहीयेत. पण कदाचित येत्या काळामध्ये जर हे चालू राहिलं आणि तिथल्या नागरिकांचे जर याच्या विरोधामध्ये काही मोर्चे आणि निघू लागले, आणि विशेषतः जे जगामधून इतरत्र युरोपमधूनच विशेषतः जर प्रेशर निर्माण झालं, तर कदाचित एकतर्फी युद्धबंदी ज्याला आपण म्हणतो, एकतर्फी काय आपण की 24 तासासाठी आम्ही थांबवले, असं करत करत त्याला काहीतरी थोडासा स्केलिंग, डिस्केलिंग ज्याला म्हणतो, असं डिस्केलिंग होईल. पण याच्यामध्ये आपले विश्वगुरु म्हणवणारे यांना कोणी हिंग लावून विचारेल अशी मला दुःख होत आहे बोलताना, की भारताच्या पंतप्रधानांना एवढी किंमत नाही, ती असावी असे माझी फार मनापासून इच्छा आहे, परंतु नाही, याचं मी अत्यंत मनात वेदना ठेवून हे बोलतोय, डोळ्यात पाणी आणून बोलतोय मी हे, की त्यांना कुणी विचारणार नाही. जर भारतामध्ये खरोखरच परराष्ट्र नीती कणखरपणे स्वतंत्र आणि भारताची जी पहिल्यापासून आलेली आहे वापरणारा असता, तर कोणीतरी एखादं पहिलकदमी भारत असेल किंवा इतर काही 4 राष्ट्र असतील ते एकत्र येऊन या नेत्यानाहू, ट्रम्प यांच्यावर थोडा तरी दबाव, निदान अप्रत्यक्ष नैतिक दबाव तरी आणू शकले असते. पण आता ती शक्यता नाही, कारण आता गृहीतच धरते, त्यांना काय विचारायचंय, हेच आपलं ऐकून सगळं करतायत, यांना काय विचारायचंय, हे असं नक्कीच म्हणलं जाईल. त्याच्यामुळे युद्ध कदाचित युद्धबंदीच्या स्वरूपामध्ये थोडा वेळ थांबू शकतं. आणि परंतु याचं जे सगळे जे आर्थिक परिणाम आहेत, ते आर्थिक परिणाम फार दीर्घकाळ भोगायला लागतील अशी मला खूपच शक्यता वाटते. आणि त्या अर्थाने भारताने फार मोठी तयारी करण्याची गरज आहे. सरकार जरी किती त्यांच्या कच्छपी लागलेलं असलं तरी भारत सरकार म्हणून त्यांना अंतर्गत पातळीवरती काहीतरी उपाययोजना कराव्या लागतील. बरोबर. त्या निश्चितपणे वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्याचा क्रूड तेलाचा वापर आहे, त्याची निर्यात पहिल्यांदा थांबवणं आहे,
सगळ्यात म्हणजे निर्यात थांबवावी लागेल. जे काय होतंय ती सगळी क्रूड ऑइल देशासाठी वापरलं पाहिजे. कारण यांची निर्यात मग त्या निर्यातीचं परकीय चलन जाईल, जाऊ दे, आता काय करणार, त्याला काही इलाज नाही. बरोबर. असं वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे उपाय आपल्याला प्राइस कंट्रोलवरती काही उपाय ठेवावे लागतील वगैरे. अ, आणि युद्ध सुरू झाल्यानंतर कदाचित अमेरिकेलाही असं वाटलं होतं की हे किरकोळ स्वरूपाचं युद्ध असेल, आपण लवकर संपवू, पण ते काही संपताना दिसत नाही. आणि इराणमध्ये तर अशी वक्तव्य होत आहेत की आम्ही या युद्धासाठी 10 वर्ष तयार आहोत, असं त्यांच्या आर्मीच्या कमांडरनं कालचंच एक विधान केलेलं होतं की, आणि त्यांना काय फक्त या युद्धाची किंमत वाढवायची आहे, त्यांना जगावरचा ताण जो आहे तो वाढवायचा आहे, जेणेकरून तो सगळा ताण अमेरिकेवरती प्रेशर आणत जाईल. त्यामुळे आता बघूयात नेमकं पुढं काय होतंय. पण साहजिक आहे की भारतापर्यंत याचे जे चटके पोहोचायचे ते पोहोचलेले आहेत. सरकार या सगळ्यामध्ये आपला इतिहास विसरून कशा पद्धतीनं चुकीच्या भूमिका घेतं हे सुद्धा अतिशय विस्तृतपणे सर तुम्ही सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली, तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.